पोलिसांची ऑन ड्युटीवर असताना तुम्ही व्हिडिओ रेकॉर्डिंग करू शकता का? कुणाकुणाची व्हिडिओ रेकॉर्डिंग करू शकता या संबंधात आज आपण माहिती घेणार आहोत आजच्या या एपिसोडमध्ये. नमस्कार, मी ॲडव्होकेट राकेश सोनटके जस्टिस फॉर ऑल मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. कोणती व्यक्ती इल्लीगल वर्क करत असेल तर तुम्ही त्याची व्हिडिओ रेकॉर्डिंग करू शकता. कोणताही पोलीस अधिकारी तुम्हाला पैशाची मागणी करत असेल, तुमची छळवणूक करत असेल, तुमची कोणा कामामध्ये अडवणूक करत असेल, तुम्हाला विनाकारण त्रास देत असेल किंवा तुमच्याशी उद्धटपणे वागत असेल, तुमच्याशी मारपीट करत असेल किंवा तुमच्या समोर कोणाशीही मारपीट करत असेल, शिवीगाळ करत असेल तर तुम्ही त्याची व्हिडिओ रेकॉर्डिंग करू शकता. या व्यतिरिक्त कोणताही सरकारी कर्मचारी असो, तुम्ही त्याची सुद्धा व्हिडिओ रेकॉर्डिंग या संबंधात करू शकता. कोणताही सरकारी कर्मचारी तुमची कोणत्याही कामामध्ये अडवणूक करत असेल, तुम्हाला पैशाची मागणी करत असेल, तुम्हाला त्रास देत असेल, तुमचे काम अडकवून ठेवण्याचा प्रयत्न करत असेल तर तुम्ही त्याची व्हिडिओ रेकॉर्डिंग करू शकता ऑन ड्युटीवर असताना. तसा तुम्हाला पूर्ण अधिकार आहे. जर कोणी सरकारी कर्मचारी त्याच्या पोझिशनचा, पॉवरचा मिसयूज करत असेल तर तुम्ही त्याची व्हिडिओ रेकॉर्डिंग बिनधास्तपणे करू शकता. या व्यतिरिक्त कोणताही व्यक्ती तुमच्या समोर बेकायदेशीर कृत्य करत असेल, एखादा गुन्हा करत असेल तर तुम्ही त्याची सुद्धा व्हिडिओ रेकॉर्डिंग करू शकता. तसेच कोणताही सरकारी कर्मचारी, पोलीस अधिकारी जर चांगले कार्य करत असेल तर तुम्ही याची सुद्धा व्हिडिओ रेकॉर्डिंग करू शकता त्याच्या परवानगीने. याकरिता तुम्हाला त्याची परवानगी घेणे आवश्यक आहे. जर तो कोणते चांगले कृत्य करत असेल, चांगले कार्य करत असेल तर तुम्ही याची सुद्धा त्याच्या परवानगीने व्हिडिओ रेकॉर्डिंग करू शकता. काही पोलीस अधिकारी खूप चांगले कार्य करत असतात तर तुम्ही त्यांना व्हायरल करू शकता, परंतु तेव्हा व्हिडिओ रेकॉर्डिंग करताना त्याची परमिशन घेणे आवश्यक आहे. 3-4 वर्षाआधी दिल्लीतील मुखर्जी नगर येथे एका सरदारजींना 3-4 पोलीस अधिकारी बेदम मारहाण करून राहिले होते. तेव्हा आजूबाजूच्या लोकांनी त्याची व्हिडिओ रेकॉर्डिंग केली. त्यामुळे त्या 3-4 पोलीस कर्मचाऱ्यांना सस्पेंड करण्यात आले. हे केवळ शक्य झाले त्या व्हिडिओ रेकॉर्डिंगमुळे. कारण त्या व्हिडिओ रेकॉर्डिंग वरून हे सिद्ध होत होतं की ते 2-3 पोलीस कर्मचारी त्या सरदारजींना मारत आहेत असे स्पष्ट होत होते. मारहाण करण्याचा कोणत्याही सरकारी कर्मचाऱ्यांना, कोणत्याही पोलीस अधिकाऱ्यांना मारहाण करण्याचा अधिकार नाही. ते शेवटला पर्याय म्हणून फारच तर तुम्हाला अरेस्ट करू शकतात. या व्यतिरिक्त तुम्हाला ते मारहाण करू शकत नाही, शिवीगाळ करू शकत नाही, तुमच्याशी उद्धटपणे वागू शकत नाही. जर तसे ते करत असतील तर तुम्ही त्याची व्हिडिओ रेकॉर्डिंग किंवा आजूबाजूच्या लोकांना तशी विनंती करा. पोलीस कर्मचारी तेव्हाच तुम्हाला त्यांच्या जबरदस्तीने किंवा धाकधपटशाचा उपयोग करू शकतात जेव्हा तुम्ही त्यांना अरेस्ट करण्यापासून एखादा गुन्हेगार पळण्याचा प्रयत्न करतो. तेव्हा पोलीस कर्मचारी त्याला तसे करण्यापासून परावृत्त करण्याकरिता आपल्या बळाचा वापर करू शकतात. या व्यतिरिक्त पोलीस कर्मचारी किंवा कोणताही सरकारी अधिकारी तुम्हाला अनावश्यक त्रास देऊ शकत नाही. जर ते तसं सामान्य नागरिकांसोबत करत असतील तर आजूबाजूच्या लोकांनी किंवा तुम्ही व्हिडिओ रेकॉर्डिंग अवश्य करा. अशाच प्रकारे RTO चालान करत असतील तेव्हा सुद्धा ते तुम्हाला धाकधपटशा करत असतील, उद्धटपणे बोलत असतील, शिवीगाळ करत असतील, मारहाण करत असतील तर तुम्ही त्याची व्हिडिओ रेकॉर्डिंग करू शकता. तसा तुम्हाला पूर्ण अधिकार आहे. उद्धट पोलीस अधिकारी किंवा बेजबाबदार पोलीस अधिकारी हे एका व्यक्तीला धमकवू शकतात, शिवीगाळ करू शकतात, परंतु जर तिथे 3-4 नागरिक एकत्र आले तर त्या इतरांसमोर ते तसे वागू शकत नाही. तेव्हा तिथे उपस्थितांनी त्याची व्हिडिओ रेकॉर्डिंग अवश्य करावी. जर तसे पोलीस कर्मचारी उद्धटपणे शिवीगाळ करत असतील, उद्धटपणे वागत असतील, मारहाण करत असतील तर आजूबाजूच्या लोकांनी तशी व्हिडिओ रेकॉर्डिंग अवश्य करावी. जर याचा अवलंब प्रत्येक नागरिकाने केला तर पोलिसांच्या मनामध्ये तसेच इतर सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये तुम्हाबद्दल, सर्व नागरिकांबद्दल एक भीती निर्माण होईल व तसे ते वर्तन करू शकणार नाही. कारण प्रत्येकाला आपली नोकरी प्रिय असते, प्रत्येकाला आपली नोकरी महत्त्वाची असते. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ रेकॉर्डिंग अवश्य केली पाहिजे. विनाकारण मारहाण करण्याचा अधिकार कोणत्याही पोलीस अधिकाऱ्याला नाही, कोणत्याही सरकारी कर्मचाऱ्याला नाही. ते शेवटला पर्याय म्हणून तुम्हाला अरेस्ट करू शकतात. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कॉमेंट करून नक्की सांगा.
तुम्हाला याबद्दल आणखी काही प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही ते सुद्धा कॉमेंट बॉक्समध्ये विचारू शकता। तुमच्या काही कोर्ट केसेस असतील त्या संबंधात सुद्धा तुम्ही तसे प्रश्न विचारू शकता। तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरं व्हिडिओच्या माध्यमातून आपण देण्याचा प्रयत्न करू। आजच्या आपल्या या मुद्द्यासंबंधात सुप्रीम कोर्टाचे एक जजमेंट आहे। त्या जजमेंटच्या PDF ची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आहे। तुम्ही त्या PDF ची एक प्रिंट काढून स्वतः जवळ ठेवा। तुम्ही व्हिडिओ रेकॉर्डिंग करताना जर कोणता पोलीस कर्मचारी किंवा सरकारी अधिकारी तुम्हाला तसे व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्यापासून अडवत असेल तर तुम्ही त्याला ही जजमेंटची कॉपी नक्की दाखवा आणि त्यांना सांगा की आम्ही व्हिडिओ रेकॉर्डिंग करू शकतो या जजमेंटनुसार। आणि ती कॉपी जेव्हा तुम्ही त्या व्यक्तीला, त्या पोलीस कर्मचाऱ्याला किंवा सरकारी अधिकाऱ्याला द्याल तेव्हा सुद्धा व्हिडिओ रेकॉर्डिंग करणे सुरूच ठेवा। फक्त एक काळजी घ्या, तुम्ही कोणालाही त्याच्या कर्तव्यापासून अडवू शकत नाही, त्याच्या कर्तव्यामध्ये हस्तक्षेप करू शकत नाही। त्याला त्याचे कर्तव्य पूर्ण करू द्या। तेव्हा तुम्ही अजिबात घाबरण्याचे कारण नाही, बिनधास्तपणे व्हिडिओ रेकॉर्डिंग करा व त्याचा उपयोग करा। कारण नागपूरचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी याबद्दलच्या सूचना या आधीच दिलेल्या आहेत। तेव्हा तुम्ही बिनधास्तपणे उद्धट पोलिसांची व्हिडिओ रेकॉर्डिंग करा। तेव्हा जस्टिस फॉर ऑल मध्ये आज इतकंच। धन्यवाद।